ज्योत्स्नाताई, तुम्ही म्यूट आहात. थँक्यू. मी नमस्कार केला सगळ्यांना. भारती तीर्थांना आणखीन केला, कारण आता ह्या प्रकरणापासून पुढलं पंचदशी भारती तीर्थांनी लिहिली अशा पद्धतीचं एक सांगण्यात येतं. ते आपल्याला माहितीच आहे. आता हे जे प्रकरण आहे तृप्तीदीप, तर इथे तृप्ती वरती प्रकाश आहे. कोणाची तृप्ती? तर जीवनमुक्ताची तृप्ती. आपली जी तृप्ती असते ती येणारी जाणारी असते, तात्पुरती असते. अगदी आत्ता छान जेवले, बरं वाटलं, तृप्त झाले, पण थोड्या वेळात तृप्ती जाते. उन्हात न आलं, छान पैकी अगदी पाणी वगैरे प्यायलं किंवा सरबत प्यायलं, बरं वाटतं, पण ती तात्पुरती असते. जीवनमुक्ताची जी आहे तर ती अखंड, कायमची, परमनंट अशी तृप्ती असते. आणि त्या तृप्तीवरती ती कशी काय मिळते, त्या तृप्तीवरती प्रकाश टाकलेला आहे आता इथे ह्या प्रकरणात संपूर्ण. आणखीन त्या साठी एक बृहदारण्यकातला मंत्र घेतलेला आहे. तो आहे, आत्मानं चेत विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. अर्थ याचा असा आहे की मी आहे, हे आत्मानं चेत विजानीयात, अयमस्मी, हा जो आहे हा मी आहे, हा जो आत्मा आहे हा मी आहे, असं जो जाणतो, जर आत्मा मी आहे असं जीवाला कळलं, तर तो कशाच्या इच्छेसाठी आणि कोणाच्या सुखासाठी देहाबरोबर स्वतःला ताप करून घेईल. म्हणजे आता इथेच आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतात की जीवानी आत्म्याला जाणायचं आहे. काय आहे? हा मी आहे म्हणून. आणि आत्मा ब्रह्म आहे. आणि ब्रह्म काय, आत्मा काय, आनंद रूप आहे. आता आनंद रूप झाल्यावर आनंदातच जो बुडतोय, तर तो कशासाठी आणखीन वेगळ्या सुखाच्या मागे लागेल? सुख जे असतं ते कशावरती तरी अवलंबून असतं. आनंद जो असतो तो स्वयं असतो, स्वयंप्रकाश म्हणूया, अखंड असतो. तो कशावरही अवलंबून नसतो, निरपेक्ष असतो पूर्णपणे. आनंदाचा झराच आत असतो तो. आणखीन आपल्याला बाहेरनं आनंद मिळवायला लागतो, सुख मिळवायला लागतं ज्याला म्हणतात. तर मग कशासाठी त्या सुखाच्या मागे तो धावेल? शरीर मनुसंजवरेत, देहाच्या मागोमाग कशाला जाईल तो? स्वतःला देहाला ताप करून घेईल. काहीतरी कारण आहे का? जर का तो स्वतः याच्यात आहे, आनंदात आहे पूर्ण, अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृष्येचा अडधरू काहीची नाही, त्याला काय त्रास देणार आहे? काय जगातल्या कुठच्याही गोष्टी या कुठच्याच होणार नाहीये. आता ह्या श्रुतीतला एक 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 पद घेऊन, म्हणजे प्रत्येक शब्द घेऊन प्रत्येक शब्दावरती जवळजवळ व्याख्यान केलेलं आहे. कशासाठी? कारण हा जो प्रश्न विचारला की कोणाच्या सुखासाठी तो मागे धावेल, तिथे शरीर आणखीन तो जो जीव आहे तर ते एकमेकांपासून वेगळे केलेले, शरीराच्या बरोबर धावणार नाही. मग मी कोणी? मी आत्मा आहे असं ज्याला निसंशय ज्ञान होतं त्याच्यासाठीची ही गोष्ट आहे. आणि त्यांनी काय मिळणार आम्हाला? हे मिळणार आहे. काय मिळणार आहे ते इथे सांगितलेलं आहे. त्या अशा ज्ञानाची स्थिती काय असते ते संपूर्ण सांगितलेलं आहे. कारण आपण सगळी जी धावपळ करतो ती सुखासाठी करतो. अनेकांनी शिल्पा त्यांनी लिहिलेलं आनंदाचं तत्वज्ञान वाचत होते. काकांच्याकडनं अनेक वेळा ऐकले. काका तर सांगतात नेहमी की स्वतःला दुःखी करायचा स्वतःला देखील अधिकार नाहीये, कारण आनंद हा माझा हक्क आहे. मी आनंद रूप आणि त्याच्यामुळे तो हक्क आहे माझा. मी दुःखी व्हायचं कधीही कारण नाही. आणि हा सगळा जो आहे तर ते ह्या तृप्तीदीपात सांगितलेलं. जीवाला जे आपण सगळ्या कुठच्याही गोष्टी आपण सुखासाठीच मागे लागत असतो, पैसे सुखासाठी मिळवत असतो, मुलं बाळ सगळं जे आहे ते आपल्या सुखासाठी आपण करत असतो, ते काही त्यांच्यासाठी आपण करत नाही. नवारे पत्युः कामाय पती प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती, नवारे पुत्राय कामाय पुत्र प्रियो भवती वगैरे सगळं
हे जे बृहदारण्यकात सांगितलेलं आहे याज्ञवल्क्य मैत्री संवादात, तर हेच सांगितलेलं आहे की न वारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. कोणासाठीही कोणी प्रियम नसतं, तर स्वतःसाठी असतं. आणि सगळीकडे तो आत्मा भरून आहे. त्या आत्म्यासाठी प्रत्येक जण प्रिय जो असतो तो त्यातल्या आत्मतत्वाच्यामुळे आहे. आणि माझ्यातलं जे आत्मतत्व आहे तर ते मला एकच आहे हे माहीत नसल्यामुळे मी स्वतःला संतोष द्यायचा प्रयत्न करत असते. हा विषय आपल्याला पुढे मला वाटतं आत्मानंदाच्या ह्याच्यात येईल. बरे आनंद प्रकरण जी आहेत ना, तर त्याच्यात हा विषय आहे. पण हे मुख्य लक्षात घ्यायचं की सुख हेच जर का माझं स्वरूप आहे, आनंद हेच माझं जर का स्वरूप आहे, तर देहाच्या माध्यमातून मी सुखाच्या मागे धावणार नाही. पैसा ठीक आहे लागतोच, जगात जगायचं आहे व्यवस्थित तर पैसा हा लागणारच आहे. तो मिळाला तरी वाहवा, नाही मिळाला तरी वाहवा, अशी स्थिती येते. कारण तिथे अत्यंत संतोष असतो, तृप्ती असते. तृप्तीसाठी पैशाची गरज नसते. पण देह जिवंत ठेवायला, कुटुंबाचं चालायला व्यवस्थित, त्याच्यासाठी गरज असते. कोणीही म्हणत नाही की पैसा मिळवू नका. श्रेय आणि प्रेय दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. श्रेय म्हणजे या जगातलं लौकिकातलं जे आहे, ज्याला आपण चांगलं म्हणतो, त्या गोष्टी सगळ्या. आणखीन प्रेय म्हणजे पारलौकिक जे आपलं यश असतं, ज्याला आपण परमार्थ असं म्हणतो, ते ते श्रेय आहे खरं. म्हणजे श्रेयस्कर आपण म्हणतो की नाही, की अमुक गोष्ट श्रेयस्कर आहे ती करावी जास्त, तसं हे श्रेय आहे. आणि ते प्रेय आहे, प्रिय आहे आपल्याला. जगातल्या सगळ्या गोष्टी मिळवणं हे आपल्याला प्रिय आहे आणि म्हणून त्याला प्रेय म्हटलेलं आहे कठोपनिषदात. तर इथे जे आहे ह्या पूर्ण प्रकारे ह्या श्रुती वाक्याचा अन्वय अर्थ हे समजावून सांगितलंय. अन्वय म्हणजे काय आहे, तर एका मागोमाग एक येणं. म्हणजे शब्द काय पद्धतीने वाक्य पूर्ण होण्यासाठी एका पाठोपाठ एक आपण लिहायचे. जेव्हा पद्य असतं तर त्यावेळेस ते वृत्त वगैरे सांभाळण्यासाठी शब्द मागे पुढे घ्यायला लागतात. पण त्याचं गद्यात रूपांतर करताना अन्वय म्हणून ते त्या पद्धतीने लिहिला जातो. आपण पाहिलं असेल की आता जोगांच्या पंचदशीत देखील अन्वय आहे, किंवा बाकी अनेक ग्रंथातनं आपल्याला गीतेचा देखील आपल्याला अन्वय केलेला दिसतो गीता प्रेसच्या पुस्तकात. हा अन्वय म्हणजे कशा पद्धतीने शब्द एका पाठोपाठ एक येतात अर्थाच्यासाठी. आता मनाच्या श्लोकांचं एखादा उदाहरण घेऊया आपण. सगळ्यांना मनाचे श्लोक माहिती आहेत. कुठचं घ्यायचं, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आता मुळारंभ, निर्गुणाचा आरंभ, गणाधीश, अशा पद्धतीने आपल्याला ते फिरवून घ्यायला लागतं. शब्द तेच, फक्त ह्याला अन्वय म्हणतात की जो सगळ्यांचं मूळ आहे, निर्गुण जो आहे तो गणाधीश आहे आणि तो सगळ्या आरंभाचं मूळ आहे. अशा ह्यानी मग ते घ्यायला लागतं आपल्याला. म्हणजे सगळं त्याच्यापासून निर्माण होतं, हे त्याचा अर्थ होतो. असं आपल्याला फिरवून घ्यायला लागतं. म्हणून या इथे संपूर्णपणे अन्वय अर्थ आणखी त्याच्यावरती जे आक्षेप घेतले जातात, लोकांना पटत नाही की अशा पद्धतीने निरंकुश तृप्ती असू शकते. निरंकुश तृप्ती म्हणजे ज्याला कुठेही अंकुश नाही, म्हणजे अडथळा नाही. कोणीही त्या तृप्तीला काहीही अडथळा आणू शकत नाही, काहीही केलं तरी. अशी जी तृप्ती असते, अशी शक्य कशी आहे, अशा शंका येतात, अनेक येतात. हे कशावरनं, ते कशावरनं, त्या सगळ्यांचं निरसन केलेलं आहे आणि श्रुतीचं परत तात्पर्य सांगितलेलं आहे. आणि नंतर त्या जीवनमुक्ताचा भाव सांगितलाय की कसं धन्योहम धन्योहम म्हणून काही श्लोक आहेत ते सगळे. मग आता ह्या विचाराच्या दृष्टीने सुरुवातीला ईश्वर, हे जग, जीव, ह्या सगळ्याचा विचार केलेला आहे. जीवनमुक्त शेवटी जीवच आहे ना, आणि त्याला जे सुख दुःख आपण म्हणतो त्याला काय किंवा आपल्याला काय, तर ते ह्या सृष्टीतून मिळतं. हे निर्माण कोण करतं? दोन्ही ईश्वर निर्माण करतो. तेच पहिल्या ह्या तिसऱ्या श्लोकात म्हटलेलं आहे की माया जीवाभासे आभासेन जीवेशव करवते. म्हणजे चिदाभासाच्या साह्याने माया, ईश्वर आणखीन जीव
ह्या दोघांना निर्माण करते. आता मायेने मुळात कसे केल्यात? कल्पनेतून उत्पन्न केलेले. कल्पितव एव जीवेशव म्हटलंय. म्हणजे दोघांनाही कल्पनेतून निर्माण केलंय. कल्पनेतून निर्माण केलं म्हणजे कसं? आता आपल्याला माहितीये ईश्वराचं स्वरूप, की ज्या क्षणी माया निर्माण होते त्या क्षणी त्याच्यात ब्रह्माचं प्रतिबिंब पडतं आणि ब्रह्म आणखीन ती माया आणि ते प्रतिबिंब मिळून ईश्वर होतो. म्हणजे मायेने पहिल्यांदा ईश्वराला निर्माण केलं आणि त्या ईश्वराचाच अंश म्हणून जीव पण तिथे आहे. कारण मायेच्या पोटात बीज रूपाने संपूर्ण सृष्टी असते. ज्यावेळी माया परत प्रकट होते तर त्यावेळी आधी समष्टी जीव आणि नंतर सगळ्या व्यष्टी, आपलं समष्टी म्हणजे ईश्वर आणि नंतर सगळ्या व्यष्टी म्हणजे अनेक एक 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 जे इंडिव्हिज्युअल म्हणतो आपण प्रत्येक, तर ते निर्माण होतं त्याच्यातून. म्हणजे माया चिदाभासाच्या सहाय्याने जीव आणि ईश्वर निर्माण करते. ईश्वराची जी उपाधी आहे ती माया आहे, जीवाची अविद्या आहे. मायेच्या स्फोटात हे आहे, कारण अविद्या का म्हटलंय तिथे? त्याच्यावरती अनेक वासनांचे संस्कार असतात आणि ती विद्येला प्रतिबंध करते म्हणून तिला अविद्या म्हणतात. का प्रतिबंध करते? ह्या वासनांच्या संस्कारांच्या. त्यामुळे आपल्याला जे दिसतं ते जग दिसतं, त्याच्या मागचं तत्व दिसत नाही. कालच हा विचार चाललेला होता की नामरूपांच्याकडे जेव्हा लक्ष जातं त्यावेळी त्याच्या मागचं तत्व आपल्याला झाकलं जातं. आपण उन्हाळा आहे, बाजारात गेलो, छान माठ वगैरे असतात, सुरया आहेत, माठ आहेत, खूप प्रकार अगदी मिळतात. रंग वेगवेगळे असतात त्याचे, काही करडे असतात, काही लाल असतात, काही काळे असतात. मग कुठचा चांगला, हा आकार चांगला आहे, याचा आवाज किती खणखणीत आहे वगैरे वगैरे आपण हे बघत जातो. पण आतमध्ये काय येते आपण बघतो का? माती आहे. मातीचा आपण विचार नाही करत. आपण जो विचार करतो, आपल्याला जे दिसतं तर तो त्याचा आकार दिसतो, आपल्याला त्याचा रंग दिसतो, त्याचे गुण दिसतात. पण त्या सगळ्यातनं ते जे मागचं तत्व आहे ते पूर्ण झाकून जात. आणि तेच इथे झालेलं आहे की माया आणखीन तिने निर्माण केलेलं हे जे जग आहे त्याच्यामुळे ते जे अधिष्ठान आहे ते झाकून गेलं. आणि जशा ह्या नामरूपाच्या कल्पना त्या मातीवरती झालेल्या आहेत तशाच जगाच्या कल्पना सगळ्या ब्रह्मावरती झाल्या आहेत. याच्यात आहे की वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. म्हणजे वाणीने बोलायला सुरुवात केली, त्याला नाम रूप वगैरे सगळं एक एक दिलं, आणखीन त्याच्यामुळे ते विकार सगळे निर्माण झालेले आहेत. सगळ्या जगात अनेक वस्तू निर्माण झाल्या, पण त्याच्या मागचं जे तत्व आहे मृत्तिका इत्येव सत्यम, केवळ मृत्तिका म्हणजे तत्व जे आहे तेच सत्य आहे. तसं हे जे संपूर्ण विश्व आहे त्यातल्या अनेक विध जे नाम रूप आणखीन सगळं आहे, कर्म आपलं, त्या सगळ्यांच्या ह्याच्यातून ब्रह्म झाकलं जात. म्हणजे आपलं त्याच्याकडे लक्षच देत जात नाही. ते आहे, उघडच आहे, मी आहे, मला कळत आहे, ह्या सगळ्या रूपातनं ब्रह्म आपल्याला प्रकट आहे. सगळ्या वस्तू दिसतात म्हणजे त्याच्या मागे अधिष्ठान आहे म्हणूनही ते प्रकट आहे. पण तरी देखील आपलं लक्ष जे असतं तर ते ह्या वरच्या नामरूपांवरती खेळलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यातलं मागचं तत्व आपल्याला कळत नाही. हा कल्पनेचा जो दोष आहे तो अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. इथे एकनाथी भागवतातली ओवी छान घेतली की तेवी जीवी शिवी दोष नाही, म्हणजे जीव आणखी शिव यांच्यात दोष नाही, दोष अंतःकरणाचे ठाई. ते चित्त शुद्ध केल्या पाही बंध मोक्षा दोही बोळवड. दोष जो आहे तो आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी आहे, कारण आपलं अंतःकरण मलिन आहे. कशाने? वासनाने. मला हे हवं, मला ते हवं, मी म्हणजे देह आहे वगैरे, याच्यानी आपलं अंतःकरण मलिन आहे. ते जेव्हा शुद्ध होतं तेव्हा बंध काय? बंधची नाही ठावे मोक्ष कासया म्हणावे. बंध आणि मोक्ष दोन्ही जातात. बंध असता तर मोक्षाला म्हणता आलं असतं ना, पण बांधलेलेच नाही होत आपण, मोकळेच आहोत. आपण कल्पनेने बांधून घेतलाय, कल्पनेने देहा एवढे मर्यादित झालं. तर ज्या वेळे चित्त शुद्ध होतं त्यावेळे आतला प्रकाश आपल्याला कळायला. चित्त शुद्ध होतं ज्या वेळेस आपल्याला जाणून घ्यायची बुद्धी होते तेव्हा ईश्वर कृपा होतेच होते, आणखीन सद्गुरूंची प्राप्ती होते त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे स्वतःला जाणून घेणं शक्य होतं.
आता जीव आणखीन ईश्वर ह्यांनी दोन जसे ते निर्माण झाले मायेने केले, तशा दोन सृष्टी निर्माण झाल्या. त्या आपण पाहिलेल्या आहेत, द्वैत विवेकात पाहिल्या, चित्रदीपात पाहिल्या, की ईक्षणापासून म्हणजे बहु व्हावं किंवा ही सृष्टी व्हावी ऐसी कुठली इच्छा म्हणे, अशी जी आहे ईश्वराच्या मनात इच्छा प्रकट झाली, तर ते ईक्षण झालं. ईक्षण म्हणजे ज्ञानपूर्वक संकल्प. त्याच्या मागे ज्ञान होतं. आधीच्या कल्पांमध्ये सृष्टी कशी होती त्याचं ज्ञान ईश्वरापाशी होतं, आणि त्यानुसार त्यांनी ईक्षण केलं, म्हणजे ती पूर्णपणे संकल्प केला की अशा अशा पद्धतीने सृष्टी व्हावी, ज्याला आपण ईश्वराचं नियमन म्हणतो. अशा पद्धतीने सृष्टी व्हावी, तिथेच त्यांनी ते सृष्टीचे नियम आखून दिलेले आहे. आणखीन त्यांनी जो संकल्प केला त्याला पूर्ण यश येतं. त्यामुळे ती सृष्टी त्याच्या त्या नियमांनुसार चालायला लागली, आणि मग त्याच्यातच त्यांनी जीव पण निर्माण केलं. आणि जीवाची जी सृष्टी आहे, तर ती जागृत आदी अवस्थेपासून मोक्षापर्यंत संपूर्ण संसार जीवाचा. म्हणजे मोक्षाची काय म्हणूया, जीव ब्रह्मैक्य होईपर्यंतचा सगळा जो भाग आहे तो जीवाचा आहे. तिथे प्रयत्न कोण करतं? जीव करतो. साधना कोण करतं? जीव करतो. आणि ह्या सगळ्या अवस्था ज्या आहेत तर त्या जीवाच्याच आहेत, म्हणजे चिदाभासाच्या आहेत. वास्तविक पाहता चिदाभास हा वेगळा नाहीये. चिदाभास जो आहे तर तो बुद्धीवरती आणखीन आत्म्यावरती अवलंबून आहे. जसं प्रतिबिंब हे समोर तोंड असलं किंवा काही पदार्थ असला, आणखीन तो आरसा असला तर प्रतिबिंब आहे. नुसतं एकटं प्रतिबिंब राहू शकत नाही. तसा चिदाभास एकटा नाही राहू शकत. तो बुद्धी किंवा अंतःकरण आणखीन कुटस्थ किंवा ब्रह्म यांच्यावरती अवलंबून आहे. म्हणून हा जो संसार आहे हा जीवाच्या कल्पनेतनं आपला हे माझं ते माझं, हा सगळा संसार जीवाच्या कल्पनेतला आहे. आणखीन ब्रह्म मायेच्या शक्तीने हे निर्माण करतं असं म्हणावं लागतं. ह्याला अध्यारोप म्हणतात. संकल्प झाल्यावरती सृष्टी संकल्परूप निर्माण होते, म्हणजे काल्पनिक सृष्टी आहे. संकल्प म्हणजे कल्पना आहे. सम्यक कल्पना म्हणजे पूर्ण ज्ञानपूर्वक अशी ती कल्पना आहे, आणि त्या कल्पनेची सृष्टी झालेली आहे. त्याच्यात निर्मितीनंतर त्यांनी प्रवेश केला तिला टिकवण्यासाठी. हे संपूर्ण जे आहे तर ही भ्रमरूपच आहे. मुळात कल्पनेची सृष्टी ती खरी कशी काय मानायची, पण आपण ती खरी मानतो कारण आपण भ्रमात आहोत. जीवाचा जो संसार आहे हा जागृतीत आपण मी माझं इकडे तिकडे, मला होईल का करोना, मला अमुक होईल का तमुक होईल का, अनेक पद्धतीने आपलं चाललेलंच असतं. सध्या सुषुप्तीमध्ये तो संसार पूर्ण लयाला जातो. त्यामुळे तो खरा नाही हा विचाराने खरं आपल्याला पटायला हवं, की जर का तो कायम टिकणारा नाही तर तो कसा खरा आहे. सुषुप्तीत लयाला जातो, आणि मोक्ष स्थितीत मात्र तो बाधित होतो, म्हणजे तो सत्य नाही हे पूर्णपणे कळतं. तो कसा आहे? मिथ्या आहे. म्हणजे दिसत असून देखील तो खरा नाहीये, कारण तो कल्पनेचा आहे. मग आता इथे एकेका शब्दाचे जे विचार आहेत तर त्याचा पुरुष शब्दाचा पहिल्या विचार केलाय, की अयम अस्मी इति पुरुषा. हे जो पहिल्याच श्रुतीमध्ये आहे ना, तर पुरुष ह्या शब्दाचं आता स्पष्टीकरण सुरू केलेलं आहे त्यांनी. पुरुष म्हणजे कोण आहे, तर पुरुष येते इथे पुरुषा. ह्या नवद्वाराच्या देहात त्या पुरी जो राहतो तो पुरुष, किंवा ह्या जगात जो राहतो तो पुरुष. हा कसा आहे, तर एखाद्या कुटस्थ त्याला काय म्हणतात, ऐरणीप्रमाणे आहे. तो असंग आहे. असंग आहे म्हणजे त्याच्यावरती कसलेही परिणाम होत. जसं त्या ऐरणीवरती ह्याच लोखंडाची सोन्याची असली छोटी सोनाराची, तर त्याच्यावरती कुठले दागिने घडतायत काहीही त्याला पत्ता नसतो. जर का लोहाराची असली तरी देखील त्यालाही पत्ता नसतो. आयरण ती आयरण जशीच्या तशी राहते, तिला काहीही होत नाही. असा तो तटस्थ राहतो, शांत राहतो, हल्लत नाही तिथनं, आणि असंग राहतो. आणखीन तो चैतन्य रूप आहे. आत्मा जो आहे तर आत्मा चैतन्य, आत्मा एकमेव चिद रूप आहे आपण म्हणतो.
चैतन्य रूप आहे आणि तो ह्या सगळ्या जगाच्या भ्रमाचं अधिष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे ज्याच्यावरती हे जग भासायला लागतं असा तो आत्मा आहे. आणखीन तो फक्त घोटाळा एवढाच होतो की त्यांनीच निर्माण केलेलं संकल्पानी म्हणजे ईश्वरांनी निर्माण केलेलं हा जो जीव आहे, चिदाभास जो आहे, तर तोच त्याच्या डोक्यावरती बसतो आणि मी आहे म्हणून त्याला झाकून टाकतो. जसं सूर्याच्या उष्णतेने पाण्यातनं ढग निर्माण होतात आणि ते सूर्यालाच झाकून टाकतात. आपल्या डोक्यावरती बसतात की नाही कधी कधी आपलीच मुलं, म्हणजे बऱ्याच वेळा बसतातच. तसंच आहे, आपल्याच पासून निर्माण झालेली आपल्या डोक्यावरती बसतात. तसंच त्या ब्रह्मापासून निर्माण झालेलं जग त्यालाच झाकून टाकतं. का झाकून टाकतं? कारण त्या जगाला आपण सत्य म्हणायला लागतो. आणि कोण म्हणायला लागतं? जीव हा जो आहे म्हणजे चिदाभास हा त्यातला चेतन जो इन्ग्रेडियंट आहे, फॅक्टर आहे, तो चिदाभास आहे. बुद्धी जड आहे, आत्मा तर सुखरूपच आहे, तो काही करत नाही, असंग आहे. त्यामुळे करणारा आणखी सगळ्याला जड देहाला चेतन असल्यासारखा वागवणारा जो आहे तो चिदाभास आहे. आणि तिथे अन्योन्याध्यास आहे. परत त्या आत्म्याचा असणेपणा हा बुद्धीवरती येतो, शरीरावरती येतो. आणखीन बुद्धीचे जे धर्म आहेत ते आत्म्यावरती लादले जातात. मी म्हणजे मी अमुक आहे, मी तमुक आहे, मला नाही बाई हे आवडत म्हणतो की नाही आपण, हे मला हवं. हे सगळे जे धर्म आहेत ते बुद्धीचे, हे मी वरती लादले जातात आणि खऱ्या मीचा आपल्याला विसर पडतो. हा जो पुरुष आहे तर हा चिदाभास रूपी पुरुष असं आपल्याला म्हणायला हवं. कारण आपल्या देहाला चैतन्य चिदाभासामुळे येतं. डबल प्रकाश आपण पाहिलं होतं. मला वाटतं तत्व विवेकात आपण पाहिलं होतं की सामान्य प्रकाश भिंतीवरती असतोच आणि त्याच्यावरती कवडशाचा जर का प्रकाश आला आरशातनं पडलेल्या किंवा एखाद्या भिंतीच्या खिडकीच्या बोकातनं आलेला तर तिथे डबल प्रकाश होतो. एक कवडशाचा आणि एक सामान्य पहिला असतो तो. तसं आपल्या देहामध्ये एक सामान्य चैतन्य ब्रह्मचैतन्य आहेच, पण ऍडिशनल चिदाभासाचं चैतन्य आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जीवत्व आहे असं वाटतं. आणि हा जो पुरुष आहे हा या देहात राहतो, बुद्धीत राहतो, पण ह्या भ्रमाचं अधिष्ठान जे आहे ते कुटस्थ आहे. आता मोक्ष आपल्याला हवा म्हणतो आपण, मग त्याचा अधिकारी कोण आहे? अधिकारी म्हणजे लायकी कोणाला आहे? साध्या सरळ भाषेत सांगायचं, मी इकडे आले, एक्सरे क्लिनिक माझं सुरू केलं, तर एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि मला विचारायला लागले की तुमचा जो कोर्स आहे हा SSC नंतर आहे का 12वी नंतर आहे? म्हटलं दोन्ही नंतर नाही, MBBS नंतर आहे. बिचाऱ्यांचं तोंड पडलं. पण म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की कुठच्याही गोष्टींसाठी काही एक आपल्याला तिथपर्यंत पोचायला लागतं आणि त्यानंतर मग आपल्याला पुढलं शिक्षण मिळतं. जोपर्यंत आपण 10वी 12वी करत नाही तोपर्यंत आपल्याला ग्रॅज्युएशनला ऍडमिशन मिळणार नाहीये. ग्रॅज्युएट झाल्याशिवाय पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन मिळणार नाही. म्हणजे अधिकार आहे तिथे. तसा हा जो अधिकार आहे तर तो कोणाला आहे? कुठंच तर काही मुक्त होण्याचा प्रश्नच नाही. बुद्धी जड आहे, ती पण मुक्त होण्याचा प्रश्न नाही. म्हणजे जीव जो आहे त्याला जो म्हणतोय की हा देह मी आहे, मी असं देहाला जो म्हणायला लागलेला आहे, जो अध्यासामध्ये म्हणजे भ्रमामध्ये आहे, ज्याला स्वतःला स्वतःचं स्वरूप कळत नाहीये, मी कुठस्थ आहे किंवा मी ब्रह्म आहे हे ज्याला कळत नाहीये, असा जो जीव आहे तर तो मोक्षाचा अधिकारी आहे. जीव कसा आहे? सद्विलक्षण, असद्विलक्षण, अनिर्वचनीय. कारण भ्रमाचं तेच स्वरूप आहे, अध्यासाचं तेच स्वरूप आहे. दोरीवरचा सर्प जो आहे तो अनिर्वचनीय का आहे? जग अनिर्वचनीय का आहे? जीव अनिर्वचनीय का आहे? आपण त्या सगळ्या दोरीवरचा सर्प अनिर्वचनीय अगदी मान डोलावतो, पण मी अनिर्वचनीय हे आपण लक्षात घेत नाही.
मी पण त्या दोरीवरच्या सर्पा इतकीच भ्रामक आहे. मी पण अनिर्वचनीय आहे. मी कशी काय अनिर्वचनीय? मी असत नाहीये. का नाहीये असत? कुटस्थ चैतन्याचं अधिष्ठान आहे ना, सतचं अधिष्ठान आहे. सत आहे म्हणजे मग मी पण आहे. मी नाही असं कसं काय? पण मग मी कायम आहे का? कुटस्थ चैतन्य कायम आहे. मी कायम आहे का? अजिबात नाहीये. जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत आहे. अन्योन्याध्यासाला परत म्हणजे असत विलक्षण आहे, सत विलक्षण आहे, म्हणून मी पण तसं अनिर्वचनीयच आहे. जितका दोरीवरचा सर्प अनिर्वचनीय आहे तितकेच मी पण अनिर्वचनीय आहे. हे आपल्याला स्वीकारणं फार जड, फार जड. कारण मी सत्य माझ्या सुखासाठी सगळं चाललंय असं आपल्याला वाटत असत. हा भ्रम आपण विचाराने जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत आपल्याला खरा अधिकार येत नाही मोक्षाचा. ठीक आहे, टेक्निकली म्हणूया, तत्वदृष्टीने आपण म्हणूया, मी जीव आहे म्हणजे मला मोक्षाचा अधिकार आहे, प्रश्नच नाही. शंकराचार्यांचं एक ह्याच्यात विवेक चूडामणीत आहे पहा, दुर्लभन त्रयमैवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. या तीन गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत, आणखी त्या केवळ ईश्वराच्या अनुग्रहाने शक्य आहेत. कुठल्या कुठल्या? मनुष्यत्व, केवळ मानव म्हणून जन्म हे मनुष्यत्व नाहीये. माणसाचा जन्म जरी मिळाला तरी पशुमानवासारखं नाहीये वागायचं. त्याला अधिकार नाहीये मोक्षात, कारण तिथे तमोगुण प्रधान आहे. रजोगुणाला सुद्धा अधिकार मोक्षाचा येत नाही. जो परोपकाराय सताम विभूतया हा म्हणतात ना, किंवा पुण्य पर उपकार पाप ते परपीडा, असा जो पुण्यवान असतो किंवा जो सत्वगुणी असतो, निष्काम कर्म करून ज्यांनी चित्त आपलं शांत केलं, निष्काम उपासना केलेली आहे, सगळं जे आहे तर त्याच्यामुळे त्याचं शुद्ध पुण्य जमा झालेलं आहे, असा जो आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे. पण टेक्निकली पाहता सगळे जीव मोक्षाचे अधिकारी आहेत. ह्या दृष्टीने मात्र असा जो आहे माणूस तर तोच मोक्षाचा अधिकार आहे. मनुष्यत्व मुमुक्षुत्व नुसता चांगला असून भागत नाही. खूप चांगली माणसं आपल्याला जगात दिसतात, अतिशय सभ्य, अतिशय शांत, कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, कोणाला त्रास देणार नाही, पण तरीही ते अधिकारी होत नाहीत. म्हणजे ते मुमुक्ष जोपर्यंत नाहीये तोपर्यंत मोक्षाचा त्यांना काही उपयोग नसतो. आम्हाला काय करायचंय तुमचं ते देव वगैरे, आम्ही कुणाला त्रास देत नाही, आमचा हाच मोक्ष. ठीक आहे, तो मोक्ष तर तो मोक्ष, तुम्ही तुमच्या ह्याच्यात सुखी आहात राहा. पण खरं जे सुखरूप व्हायचं आहे तर ते मुमुक्षत्व आल्यानंतर त्या दृष्टीने प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही. म्हणून अधिकार जो आहे तो मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय, श्री गुरूंची प्राप्ती, ह्या गोष्टी जगात फार दुर्लभ आहेत. म्हणून ज्यांच्या वाटण्याला त्या आलेल्या आहेत, वाट्याला आलेल्या आहेत, त्यांनी त्याचं सार्थक करून घ्यावं. कारण अत्यंत दुर्लभ गोष्टी आपल्याला वाटेला आलेल्या आहेत. आणखीन त्या जर का आपण त्याचा फायदा करून घेतला नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच, असं अगदी मला निश्चित वाटतं. एवढी अनुकूलता आपल्याला मिळाली. ठीक आहे, संसारात अनुकूलता असेल नसेल, पण त्याला जाणण्याची इच्छा आहे. अनेकांना सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. आणि असं असताना जर का आपण मोक्षासाठी प्रयत्न केला नाही, अगदी जीव ओतून प्रयत्न नाही केला, तर आपल्या इतके करंटे आपणच असतो. महद्भाग्य हाताशी आले परी भोगो नाही जाणीतले, अशा पद्धतीचं होऊन जातं आपल्याला. आणि म्हणून आपण काय आहोत हे आपण जाणून घ्यायचं. अमृतस्य पुत्र हा म्हटलेला आहे आपल्याला, म्हणजे आपण ब्रह्म, प्रत्यक्ष ब्रह्म. आणि हे लक्षात घेऊन आपण पुढे जायचंय. म्हणून इथे जे म्हटलंय तर ते चिदाभासाला कुटस्थासह, कुटस्थासह जेव्हा चिदाभास म्हणजे बुद्धी पण जीव थोडक्यात, पण त्यातला मुख्य जो पुरुष म्हणतात
तर तो चैतन्याचा भाग जो आहे तो पुरुष. नाहीतर अचेतन दगड बिगड आहेतच ना, तिथे कोणी पुरुष म्हणत नाही, जरी त्याच्यात ब्रह्मतत्व असलं तरी. म्हणून चिदाभासासह जेव्हा कुटस्थ असतो तर तेव्हा त्याला पुरुष म्हणतात. आणि मग सगळं जे बाकी कर्तृत्व वगैरे जे आहे ते सगळं, मी भोगताय, मी संसारी आहे, मला हे हवं, मला ते हवं, हे सगळं जीवालाच मिळतं. हे सगळं काही भोगणारा तोच असतो जो मी देह आहे म्हणतो, मी संसारी आहे, मी वेगळा आहे. गीतेमध्ये म्हटलंय ना की अहंकार विमूढ आत्मा कर्ताहम इति म्हणते. म्हणजे अहंकाराने, म्हणजे मी देह, ह्या अहंकाराने विमूढ झालेला, विमूढ म्हणजे पूर्णपणे भ्रांत झालेला, भ्रमिष्ट झालेला, तो काय म्हणतो, मी करता आहे, मी देह आहे आहेच, पण मी करताय, मी भोगताय, ह्या घराचं ना माझ्याशिवाय चालणार नाही. अगदी बरोबर आहे. पण तुला कोण चालवतं? आपल्याला चालवणारा जो मागचा आहे आपल्या, त्याच्याकडे का नाही आपण लक्ष देत? आपल्याला बॉस आहे ना ईश्वर रूपी, ऑफिसातला बॉस सोडा, पण देव जर का सगळ्यांचा राजा आहे, त्याला आपण का विसरतो? तो चालवतोय आपल्याला. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया म्हटलेलंच आहे. म्हणजे तो जर का आपल्याला सगळ्यांना चालवतोय तर त्याला विसरून कसं काय चालेल? पण आपण विसरतो, देहाचा अभिमान घेतो, कर्तृत्वाचा अभिमान घेतो आणि तो संसारी होतो. मग ह्याच्यातून सुटायचा उपाय काय आहे? तर भ्रमाच्या भागाचा त्याग करून अधिष्ठान जे आहे तर ते जेव्हा शिल्लक उरतं तेव्हा मी चिद्रूप असंग आत्मा आहे असं ज्ञान. म्हणजे भ्रमाचा भाग कुठला आहे? देह. मी अमुक आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हे जे सगळे आहेत ते भ्रमाचे भाग आहेत. त्याचा त्याग करून अधिष्ठानाचा भाग जेव्हा स्वीकारला जातो, म्हणजे मी आत्मा आहे, हे जेव्हा मला निश्चित खात्री होते, नुसतं बुद्धीला कळून उपयोग नसतो, ही 100% खात्री व्हायला लागते. तिथे शंकेचं जराही राहता उपयोगी नाही. अशी जेव्हा खात्री होते, अशी त्या निश्चयाला जेव्हा स्थिरता येते, आणि नुसती स्थिरता नाही तर तो सहज निश्चय होतो. म्हणजे तू कोण आहेस? तर मी आत्मा आहे, मी देह नाहीये, हे आपल्याला कायमची जाणीव, ज्याला सजगता असं म्हणतात, किंवा समर्थ एक म्हणतात ना की मरणाचं स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, किंवा सन्निधचे असावा विचार. हा जो विचार आहे हा सन्निध आहे. आणि मरणाचे स्मरण कशासाठी? हा विचार सन्निध ठेवायला, सतत जवळ राहिला पाहिजे हा. म्हणजे ह्याचं विस्मरण होता कामा नये, हा त्याचा अर्थ आहे. आणि ह्याचं विस्मरण कधी होणार नाही? जेव्हा आपण अभ्यासाने तो आपल्या चित्तात स्थिर करू, तेव्हा. जेव्हा परत परत जेव्हा जेव्हा आपण विसरू, तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा आपण तो, नाही मी ब्रह्म आहे, मी अशा पद्धतीने विचार करता उपयोगी नाही. एकदा मी अशीच खूप संतापले होते, बरीच वर्ष झाली आता, त्याच्यानंतर नाही एवढी संतापलेले. चिक्कार संतापले, जवळजवळ कापायला लागले म्हणूया आपण, डोळ्यातनं पाणी यायला लागलं, इतकी संतापले. आणि एकदम सन्निधचे असावा विचार असं झाला, मी ब्रह्म आहे हा मनात विचार आला, आणि दुसऱ्या क्षणी थंड होऊन गेले. म्हणजे हा जो विचार आहे हा आपल्यावरती किती परिणाम करतो हे अनुभवलं. आपल्या कुठच्याही गोष्टींवरती मी ब्रह्म आहे, आणखीन मी सच्चिद आनंद रूप आहे, हा जो विचार आहे हा आपल्याला फार मदत करतो. म्हणून तो विचार सन्निधचे असावा असं म्हटलेलं आहे. की गुणात्मक नाही, पंचमहाभूतात्मक हे जे सगळं आहे, सत्व गुण, रजोगुण, तमोगुण, सगळे भ्रमात्म आहेत. आणि मी त्या भ्रमाच्या पलीकडलं अधिष्ठान रूप चैतन्य, असंग असं कुटस्थ चैतन्य, ते मी आहे, हा निश्चय झाला पाहिजे. आणि जेव्हा असा हा सगळा बाकीचा संसार आवरला जातो, अहंकार आवरला जातो, अहंकार विमूढात्मा आपण म्हटलं होतं, तर तो अहंकार जेव्हा जातो तर त्यावेळी चित्त पूर्ण शांत होतं. आणखीन
मी कोण आहे ह्याचं मला ज्ञान. याच्यासाठी काय लागतं? उचलिया प्राणासरसी इंद्रिय निघती जैसी तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. म्हणजे प्राण जेव्हा देहातनं जायला लागतात तेव्हा इंद्रिय पाठोपाठ जातात आपोआपच. तसं मन बुद्धी हे जर का शांत झाले तर अहंकार आपोआप शांत होतो. आपोआपच तो शांत होतो, त्याला वेगळं शांत करायला लागत नाही. कारण अहंकार त्याच्यावरतीच ह्या सगळ्या मन बुद्धीचे वगैरे खेळ चाललेले असतात. पण आम्हाला नाही खेळायचं म्हटल्यानंतर ते मैदान ओसाड पडतं आणि तेही शांत होऊन जातं. म्हणून अहंकार जो आहे तर त्याचा संसार आहे असंही म्हणण्यात येत. शुद्ध आणि शांत जोपर्यंत बुद्धी होत नाही तोपर्यंत ते ज्ञान आपल्याला होणार नाही. मग इथे शंका विचारली आहे की असंग कुटस्थ चैतन्य हेच जर जीवाचं मूळ रूप आहे तर मग त्याला मीचा संग कसा काय झाला? ते असंग आहे ना, मग संग कुठून आला हा प्रश्न आहे. बरोबर आहे प्रश्न अगदी. मी वेगळेपणाने येणारच कुठनं? मला जर का संग नाहीये तर इथे मीचा संग आलाच कुठून? म्हणून इथे आता जे हे केलेलं आहे तर त्याच्यात कधी हे होऊ शकतं तर जीवानी भ्रमाचा भाग जर का सोडला आणि अधिष्ठानाशी जर का आपलं ऐक्य झालं तर तिथे असंगत्व आपल्याला कळतं. पण याच्यासाठी मीच स्वरूप सांगितलं. मी दोन पद्धतीने आहे. एक मुख्य मी आहे, आणखीन दोन गौण मी आहे. आपण अशा पद्धतीने विचार करत नाही. मुख्य मी म्हणजे सगळं जग काय पद्धतीने मीचा विचार करतं. मी देह, मी बुद्धी, मी अमुक, मी तमुक, सगळा व्यवहार याच्यावरती चाललेला असतो मी वरती. त्यामुळे ह्या मीला मुख्य मी म्हटले. हा जो लौकिकातला मी आहे ह्याला मुख्य मी म्हटलाय, कारण सगळा व्यवहार त्याच्यावरती चाललेला असतो. आणि गौण मी जे दोन आहे तर एक चिदाभास, आणखीन दुसरा कुटस्थ मी जे आहेत हे कसे काय आहे? हे फक्त ज्ञानी जे आहेत, साधकाला काही काही त्यातले आणि मुख्य ज्ञानी ते फक्त ह्या मीचा उपयोग करतात. म्हणजे जो ज्ञानी असतो किंवा जो साधक असतो तर तो मला भूक लागलीये असं जेव्हा म्हणतो तेव्हा देहाला भूक लागली किंवा चिदाभासाला भेद झालाय. कल्पना करतोय, कल्पना चिदाभासाच्या होत आहेत. बुद्धी अचेतन आहे, चिदाभासाच्या मुळे कल्पना चालली आहेत. म्हणजे सगळं कर्तृत्व वगैरे जे आहे तर तो चिदाभासाला दे. पण हे बोलत नाही, कारण बोललं तर व्यवहार होणार. व्यवहारात बोलताना तो मी म्हणूनच म्हणणार आहे आणि देह अनुलक्षूनच म्हणणार आहे, पण आतमध्ये त्याचा निश्चय असतो की हा जो व्यवहार करणारा आहे हा चिदाभास. हा जो आहे हा देह नाहीये, तर सगळा व्यवहार हा चिदाभासाच्या मुळे जीवाचं ते मुख्य स्वरूप आहे हे तो जाणून बोलत असतो व्यवहार काळी. आणि ज्या वेळेस तत्वज्ञानाचा विचार चाललेला असतो, चर्चा चाललेली असते, तर त्यावेळे मी ब्रह्म आहे, मी कुटस्थ आहे अशा पद्धतीने तो मीचा उल्लेख करतो. अशा पद्धतीने मीचा तो विचार करतो. मी कोण आहे? मी कुटस्थ, हे त्याची पक्की खात्री असते. आणखीन अशा प्रसंगी तो कुटस्थ म्हणून मी शब्द वापरतो आणि बाकी व्यवहार करताना चिदाभास मी म्हणून वापरतो. म्हणजे अहम म्हणजे कोण आहे नक्की ह्याचा अर्थ समजून तो वापर करतो. आपण अहम म्हणजे भ्रमरूप जो देह आहे तर तोच मी म्हणून वापरतो. मी शब्द वापरतो तो भ्रमरूप देहाला वापरतो. पण जो शास्त्रवेत्ता आहे किंवा अनुभवी आहे तो मात्र अशा पद्धतीने हे शब्द वापरतो. कारण ब्रह्म जे आहे ते निष्क्रिय आहे, ते काय करणार आहे? मी करतो, मी करता आहे वगैरे अशा पद्धतीचे ब्रह्माला नाहीच आहेत, कारण तो पूर्ण असंग आहे. हा त्याचा सहज निश्चय आहे. या सिद्धांतावरती शंका घेतलीय
की ज्ञातेपणा काय किंवा अज्ञानत्व काय हे धर्म जे आहे ते चिदाभासाचे आहेत, आत्म्याचं नाही. असं असताना त्या आभासाला मी कुटस्थ हे कळेल कसं? चिदाभास जो आहे त्याला मी कुटस्थ आहे हे ज्ञान कसं काय होईल, हा प्रश्न आहे. कारण ज्ञान काय अज्ञान काय हे सगळं जे आहे हे असंग आत्म्याला शक्य नाहीये, हे चिदाभासालाच होणार. मग असं चिदाभासाला ज्ञान होत असताना सुद्धा त्याला मी आत्मा आहे हे कसं काय कळतं? दोन्ही वेगळे आहेत वास्तविक. मग तरी देखील चिदाभासाला मी आत्मा आहे कसं काय कळणार, हा अनुभव कसा कळणार? त्याला उत्तर असं आहे की मुळात आभास खोटा आहे. जी मिथ्या काल्पनिक बुद्धी आहे तिच्यातलं प्रतिबिंब म्हणजे आभास आहे, म्हणजे डबल मिथ्या आहे आपण म्हणूया. मुळात बुद्धी मिथ्या आणि त्याच्यात प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब कधीच सत्य नसतं, म्हणजे आभास हा मिथ्याच आहे. आणखीन कुटस्थ जे आहे तर तो कायमचा आहे, तो सत्य आहे. म्हणजे आता जसं ते प्रतिबिंब जे असतं ते बिंबरूपच असतं की नाही वास्तविक. आपण आरशासमोरनं दूर गेलो, प्रतिबिंब कुठे गेलं? बिंबरूप होतं, बिंबातच परत आहे की नाही? आरशाच्या मुळे वेगळं झाल्यासारखं वाटत. म्हणून चिदाभास हा केवळ आभास आहे आणि कुटस्थाहून वेगळा नाहीच आहे. स्वरूप ज्या वेळेस आपल्याला कळतं तर त्यावेळेस तो आभास कळून पडतो. तो कधीच तिथे वेगळेपणाने राहत, म्हणजे माझं अस्तित्व वेगळं अशा पद्धतीने तो ठेवत. तर मी कुटस्थ आहे हे त्याला पक्क ज्ञान झालेलं असतं. चिदाभास ह्या जगाचं सगळं व्यवहार करण्यासाठी केलेला एक आरोप आहे, अध्यारोप आहे. पण त्याच्या मागचं सत्य जे आहे तर ते आत्मतत्व आहे. मग पुढे आणखीन शंका घेतलीये की मी कुटस्थ आहे हे ज्ञान खोटं नाही का? त्याच्यावरती म्हटलंय की नाकारताय कोण? दोरीवरती जेव्हा सर्प भासतो तर त्याची हालचाल सत्य असते का? मग इथे मी जो म्हणतोयस तू, जरी मी तू कुटस्थ म्हणालास तरी ज्या वेळेस तू कुटस्थ मी आहे असं म्हणतो तेव्हा मी म्हणून कोणीतरी येतो ना, तो कुठे येणार आहे? नाहीच आहे. ज्ञान आणखीन अज्ञान हे दोन्ही जे आहे हे कुटस्थ रूप आहे. चिदाभासाला जरी ते होत असलं तरी नाहीच आहे तिथे. आत्म्याच्या ठिकाणी मी अमुक आहे ही जाणीव येणार कुठे? तो एकमेव अद्वितीय आहे, त्याच्या ठिकाणी असं मी वेगळेपणाने राहतच नाही. म्हणून जोपर्यंत आपल्याला म्हणतोय की मी कुटस्थ आहे तोपर्यंत आपण अज्ञानात आहोत. आत्माराम जो समर्थांचा आहे तर त्याच्यात हा मीपणाचा जो सगळा हा केलेला आहे, निराश केलेला आहे, तो फार छान आहे. ओरिजिनलच पाहत होते ते, खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे ते. की मी टाकलं असं म्हणतो, मग टाकणारा कोण आहे? ज्याला ये न त्यजसी तत् त्यज. तू मनाने टाकलायस ना, मग ते मनच टाक पहिले. अशा पद्धतीने आहे. आणखीन म्हणून इथे म्हटलंय की मी कुटस्थ हे ज्ञान पण खोटच आहे. अगदी बरोबर आहे, कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वेगळेपणाने ज्ञान नाहीये, अज्ञानाचाही अंश नाहीये. अज्ञानाची जाणीव सुद्धा ज्ञानच आहे आणि ज्ञान वेगळेपणाने नाहीये तर तो ज्ञानरूप आहे. साखरेमध्ये गोडी वेगळेपणाने नसते, साखरच गोड असते. तसा आत्मा जो आहे तर तो ज्ञानरूप आहे. म्हणून मी कुटस्थ आहे शक्य नाहीये. एकमेव अद्वितीयाला मी अमुक मी तमुक अशा पद्धतीने होणारच नाही, कारण तिथे द्वैत येतं ताबडतोब. म्हणून मी कुटस्थ हे ज्ञान पण भ्रमरूप आहे. इतक्या हद्दीपर्यंत हा विचार असतो, सूक्ष्म विचार असतो. मग हे ज्ञान पण तुम्ही मिथ्या म्हणताय, मग संसाराची निवृत्ती होणार कशी? मोक्ष आम्हाला मिळणार कसा? प्रश्न विचारला. तर त्याला उत्तर दिलंय की अशा बोधाने सुद्धा संसार निश्चितपणे निवृत्त होतो. कसं काय? कारण संसार मिथ्या आहे. मग मिथ्या संसाराच्या साठी अशा पद्धतीने मिथ्या ज्ञानच उपयोगी पडणार आहे. आत्मा जरी सत्य असला तरी त्याचं जे मीपणा आहे किंवा मी चिदाभास आहे,
मी कुटस्थ आहे, अशा पद्धतीचं हे जे सगळ्या जाणीव आहेत त्या पण तेवढ्याच मिथ्या आहेत, कारण तिथे द्वैत आलेलं आहे. विचार करा, जिथे द्वैत आहे तर ते मिथ्या आहे की नाही? मग मी कुटस्थ आहे मध्ये मी एक वेगळा झाला, कुटस्थ वेगळा झाला, आणि हे दोन पदार्थ आलेले आहेत. हे दोन पदार्थ कुठून येणार? म्हणणारा कोणीतरी इथे निर्माण झालेला आहे. मग हा निर्माण झालेला जो म्हणणारा आहे तो मिथ्या आहे, हे लक्षात घ्यायचं. आणखीन जरी तो मिथ्या असला तरी देखील त्याला ज्यावेळेस हे ज्ञान होतं, अपरिवर्तनीय होतं, पक्क होतं, त्यावेळेस तो मुक्त होतो. स्वप्नातली ती कथा आहे ना, की एक राजा होता, आणखीन झोपला होता आपल्या महालात, बाहेर पहारेकरी वगैरे होते, आणि त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नात त्याला काय दिसलं? तो अत्यंत गरीब दरिद्री अत्यंत असा माणूस, खायला नाही धड, कपडे चांगले नाहीत, आणि तो जंगलातनं चाललाय. आता जंगलातनं चाललेला असताना त्याला एक कोल्हा येऊन चावतो. विचारसागर मध्ये ही गोष्ट आहे. कोल्हा येऊन चावल्यावर ओरडायला लागतो, तो कोणी मदतीला येत नाही. एक काठी पडलेली दिसते, त्या काठीने तो त्या कोल्ह्याला मारतो आणि सुटका करून घेतो. पण पायाला चावलेलं कोल्ह्याच्या ह्याची जखम जी असते तर ती तशीच असते, खूप दुखत असतं, खूप त्रास होत असतो. काय करायचं? रडत असतो. मग तिथनं त्याला एक माणूस ज्याला झाडपाल्याच्या औषधांची माहिती असते, मग तो ते औषध आणतो, आणखीन त्या पायावरती बांधतो, पट्टी बांधतो, आणि मग त्याला बरं वाटतं, आणि तेवढ्यात त्याला जाग येते, आणि तो बघायला लागतो, जंगल गेलं कुठे, मी तर इथे महालात झोपलेलो आहे, मी राजा आहे. मग जागृती मधलं शिपाई बाहेर होते, तो कोल्ह्याच्यासाठी किंवा जंगलातनं चाललाय म्हणून ओरडाआरडा करत होता, कोणीही मदतीला आलं नाही. राजवैद्य हजर होते, कुठच्याही क्षणी बोलावलं तरी ते येऊ शकत होते, पण त्याच्या त्या जखमेला उपाय स्वप्नातल्याच वैद्यांनी केला, जागृतीतले तिथे उपयोगी पडत नाहीत. तसं आहे की आपण जोपर्यंत भ्रमात असतो तोपर्यंत त्या भ्रमातल्याच साधनांचा आपल्याला उपयोग करून घ्यायला लागतो. म्हणजे द्वैतातूनच आपल्याला अद्वैताकडे जायला लागतो. द्वैताच्या शिवाय, द्वैतातल्या उपायांच्या शिवाय आपण अद्वैतापर्यंत पोहोचू शकत नाही. स्वप्नींची या घाया ओखद चेवोची धनंजया. स्वप्नातल्या जखमेला औषध जागृती हे आहे, दुसरं औषध नाही त्याला. तसं आपल्या संसार दुःखांना औषध काय आहे? तर स्वरूपाच्या बद्दल जाग येणं. अविद्या रात्री आपण झोपलेले आहोत. अविद्या रात्री मला वाटतं ज्ञानदेवांची तो शब्द त्यांनी वापरलेला आहे. मग ह्या अविद्या रात्रीतनं आपल्याला जर का जाग आली, मी कोण आहे ही जर का आपल्याला जाग आली, ती कशाच्या साह्याने येईल? मायेने जसं बांधलंय आपल्याला तसं सोडवण्यासाठी साधनं देणारी पण मायाच बसली आहे. तिनेच दिलेल्या साधनातनं, तिने दिलेल्या तत्वज्ञानाच्या साह्याने आपण आपली सोडवणूक करून घ्यायची आहे. श्री गुरु म्हणजे पण द्वैतच आहे, तेच आपल्याला ह्याच्यातनं सोडवतात. काकाचे नेहमी उदाहरण देतात की पिशाच्च असतं, दिसत नाही, पण आपण काय करतो? हनुमंताचा, रामाचा वगैरे जप सुरू करतो, आणि मग ते गेलं म्हणून डिक्लेअर करतो. वास्तविक ते आलेलंही नसतं, गेलेलंही नसतं. तसंच आपला हा जो भ्रम आहे, देह मी आहे वगैरे, तो वास्तविक आलेलाही नाहीये आणि जाणार नाही. आपलं मूळ स्वरूप जे आहे ते चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हेच आहे. आणि ते आपल्याला ज्या वेळेस ह्या अविद्येच्या रात्रीतनं जाग येईल तर त्यावेळी आपल्याला ते कळेल, तोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही. या इथपर्यंत अयम आपलं कुटस्थ जो आहे अस्मी, तो आणखीन पुरुष, ह्या दोन पदांचं व्याख्यान झालेलं आहे. हे एवढं आपल्याला सांगितलं. अस्मी मी आहे ते कायम असतं, आणि पुरुष कोण आहे? तो तर चिदाभास. आणि चिदाभास कोणाचा मुळे आहे? कुटस्थामुळे आहे. कुटस्थाचं स्वरूप थोडं पाहिलं, आणखीन चिदाभास, आणखीन
कुटस्थ कसे एकरूप आहेत, केवळ कुटस्थच कसा आहे, आणखी काय केलं असताना ज्ञान होईल, हा आपण आता विचार केला. म्हणजे तेवढ्या पदांचा हा विचार केला. आता याच्यानंतर अयम ह्या पदाचं स्पष्टीकरण येणार आहे. अयम अस्मीति पुरुषः, हे जे म्हटलेलं आहे ते अस्मिन आणखीन पुरुष, हे दोन आपल्याला शब्द झाले. आता अयम ह्याचं स्पष्टीकरण येणार. अयम म्हणजे हा देह, हाच आत्मा जे आहे, हा बोध आपल्याला असतो, तर त्याच्याऐवजी आत्मा म्हणजे हा आहे, हा बोध व्हायचा. आपण आता उद्या विचार करू त्याचा. आजच्या ह्याच्यावरती किंवा बाकी ह्याच्यावरती काही जर का शंका असल्या तर पाहूया ते आता. श्री लोक किती झाले? हा, श्लोक ना 18 झाले. ज्योत्स्नाताई नमस्कार. नमस्कार. मी स्मिता बोलतेय देशपांडे. हा बोल, तू पण आहेस वाटतं. हो ज्योत्स्नाताई, माझा असं एक प्रश्न आहे की असंगातूनच साक्षीभाव येतो का? असंगत मला म्हणून नाही कळलं. असंगत्वाचं तू आता सांगितलंस ना. हो. हा, मग साक्षीभावाबद्दल पण थोडस सांगू शकतेस का? हे बघ, साक्षी भाव इथे असंगत्वा बरोबर आहे तुझं म्हणणं, की हम्म. मी असंग आहे असा जेव्हा आपल्या मनात पक्का विचार होतो, तर तेव्हा मी देह वगैरे नाही, आपोआप त्या देहापासून आपण वेगळे होणार की नाही. हा. मग त्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहू शकतो. पण पूर्ण असंगत्व न येता देखील आपण आपल्या देहाकडे वेगळेपणाने पाहायची सवय करू शकतो. साधन आहे. हा. माझं मन काय म्हणताय, माझा देह काय करतोय, देहाला झालाय, मला नाही झालेलं. माझं हम्म. मन काय गडबड करताय आज कोण जाणे, अशांत आहे. हा. माझी बुद्धी ही आहे. अशा पद्धतीने आपण मन, बुद्धी सगळ्यांपासून जर का सतत विचार करत राहिलो. हा. काका नेहमी म्हणतात ना, माझं आहे ते मी नाही, हा. तिथे साक्षीत्व आहे. हा. माझे मन म्हणत होसी, तू मन कैसे नि होसी. हम्म. विवेक सिंधू मध्ये मुकुंदराज म्हणतात हो हो. की माझं माझं म्हणतोयस ते तू कसं असशील. या पद्धतीने आपण त्याच्यापासून दूर होऊ शकतो, त्याचं साक्षीत्व करू शकतो. आणि मग जसं आपण काय म्हणूया, ध्यानाला किंवा नामाला बसलेलं असताना मनात विचार यायला लागते, तर त्यांचं साक्षीत्व करायचं. काय काय मनात येत आहे, तिथे मी कुठंच पेक्षा साक्षीत्व जर का केलं तर ते विचार हळूहळू थांबतात. हा. वेगळेपणाने बघणं त्यांच्याकडे, हे साक्षीत्व आहे. बरोबर. आणि त्याच्यातून असंगत्व निर्माण होऊन नक्की होत. हा, कळलं. छान असंग सांगितलं ज्योत्स्नाताई. साक्षीच असतो. छान. मी आता येणार आहे, दर वेळेस येणार आहे रोज. आज मला या मुलांनी जॉईन करून दिलं. हा. हॅलो. हा बोल. हा नमस्कार. मी अलका देशकुलकर्णी बोलते. नवीनच आहे आज, पण हा. तुम्ही सगळं सांगितलं ते व्यवस्थित छान समजत पण होतं. मला एक प्रश्न मनात नेहमी पडतो, तो हम्म. विचारू शकते ना मी? हा बोला ना. हा, तर जीवाची निर्मिती करून त्याला सत्व रज तमोगुणामध्ये बाधित करून किंवा षड्रिपूमध्ये अडकून त्याला हम्म. परत ब्रह्माकडे नेण्याची जी आटापिटा आपला चालतो किंवा जो प्रयत्न चालतो, ही ब्रह्माची लीला करण्यामागं काय प्रयोजन आहे, हा प्रश्न मला नेहमी पडतो. याला उत्तर ना तुम्ही ब्रह्माच्या बद्दल न करता ईश्वराच्या बद्दल घ्या. हा, ठीक आहे. ईश्वराची लीला आहे, हो बरोबर. हा. म्हणजे मग तो तुम्हाला प्रश्न पडणार. हम्म. ईश्वराचा खेळ आहे म्हणा, लीला हा तो विनोद ह्याच्यात मायेचा आत्मारामा मायेचा आहे की हम्म लीला विनोदेची घडी आणि मोडी. बरोबर. हा, ब्रह्माची मुलं नाहीच लहान म्हणता मुलं. येणार, हा. ईश्वराचीच म्हणायला लागेल. हो. पण आणखी मग हा खेळ ईश्वर का करतो, काय असेल? त्याची इच्छा, त्याला माहिती. कारण इतका अवघड जातो परत ब्रह्माकडे जाणं. किती आपण प्रयत्न करायचं ठरवलं तरी जवळ आल्यासारखं वाटतं, पुन्हा हातातनं निसटतं.
हे चालूच असतं आणि यात एक जन्मही पुरा पडत नाही. म्हणजे पुन्हा दुसऱ्या जन्माचं आपल्या डोक्यावरती ओझं राहतच. पण का विचार करायचा दुसऱ्या जन्माचा? या जन्मात झालं पाहिजे असा निश्चय का नाही करायचा? हां, आणखीन ते दुसरं एक लक्षात घ्या की जो हं. आपण परत अडकतो ते आपल्यापाशी वैराग्य कमी पडतं म्हणून अच्छा. अडकतो हं. कशात आपण परत आपली माणसं, आपलं घर दार, मी शरीर, ह्या सगळ्यात आपण अडकतो. बरोबर आहे. संचितामुळे पण अडकतो ना कधी-कधी आपण? नाही नाही, नाही? परमार्थाच्या बाबतीत हां. प्रारब्ध आपल्याला आड येत. अच्छा. ते जे आहे ते देहापुरतं मर्यादित आहे. बरोबर. हां. त्याचा ह्याच्याशी संबंध नाही. हो, हो. परमार्थाच्या बाबतीत म्हणजे हे आपली पळवाट म्हणा प्रारब्धावरती टाकणं. बर. हां, हां, हां. इथे प्रारब्धाला जागा नाहीये. इथे हं, जी जागा आहे हं, तर ती केवळ प्रयत्नांना आहे. हा, हं, सुरुवातीला अगदी या हं, बाजूला इच्छा होणं हे हं. पुरेसं आपलं जर का शुद्ध पुण्य गाठीला असलं तर इच्छा होईल. म्हणजे हं. तेवढ्या पुरता प्रारब्धाचा भाग आहे. म्हणून तुकाराम अच्छा. महाराज म्हणतात की प्राप्त काळ घडी आल्या विण होणार. तर हां. प्राप्त काळ घडी जी आहे तर हं, ती ह्या बाबतीत खरं आहे की शुद्ध हं, हं, पुण्याचा पुरेसा साठा असला म्हणजे प्रारब्ध असलं तेवढं तर हं, आपल्या हं. इकडे ह्या विषयात अभ्यास करायची इच्छा होते. पण बरोबर आहे. त्याच्यात आपण किती प्रयत्न करतोय आणखी पुढे काय करतोय हं. हे एंटायरली आपल्या प्रयत्नांवर. हो, हो. बरोबर. खूप छान. धन्यवाद. झालं थांबायचं. हो म्हण. भावी पूर्ण कृपा गुरु हरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेम निलया समूह जो वाढला अज्ञानांध जनाती मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हेच असे न मागत तुझे ती तुझी ही हवी. रघुनाथ महाराज की जय.